अशोक खरातवर आणखीन 3 गुन्हे दाखल. खरात विरोधात आता एकूण 6 गुन्हे दाखल. तर खरातच्या ऑफिसची क्राईम ब्रांच पथकाकडून पाहणी. कार्यालयात अनेक महिलांचं शोषण झाल्याचा संशय. बंधू अशोक खरात प्रकरणी कोणालाही सोडणार नाही. या प्रकरणी उद्या सखोल निवेदन देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. बंधू खरातनं मिरगावमध्ये दडपशाहीनं जमिनी बळकावल्याचा आरोप. जाम नदीपात्रात अतिक्रमणासह पाणंद रस्ता बंद केल्याचा ग्रामस्थांचा आरोप. सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाबाबत नीलम गोरेंनी दिलेला निर्णय राखून ठेवलाय. उपसभापती नीलम गोरेंनी फक्त निर्देश दिलेत. सभापती राम शिंदेंची माहिती. आयपीएस अधिकाऱ्याला पदावरून दूर करण्याचा अधिकार उपसभापतींना नाही म्हणत उपसभापती नीलम गोरेंना पदावरून दूर करा. पत्राच्या माध्यमातून ठाकरेंची शिवसेना करणार सभापतींकडे मागणी. जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं. शिवसेना आमदार संजय गायकवाडांचं पुन्हा धक्कादायक विधान. तर कार्यकर्त्यांना कामं दिली, कमिशन नाही असं म्हणत गायकवाडांची सारवासारव. कांद्याला योग्य दर मिळत नसल्यानं बच्चू कडूंचा मोर्चा. येवला प्रांताधिकारी कार्यालयावर कांदे फेकून नोंदवला निषेध. विजय वडेट्टीवारांविरोधात भाजप नेते राजू पाटील यांच्याकडून 100 कोटींच्या मानहानीचा दावा. वैयक्तिक आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या बदनामीचा आरोप. शिवसेना उभाटाचे नेते वसंत मोरेंच्या अडचणीत वाढ. अॅट्रॉसिटी प्रकरणातील जामीन पुणे जिल्हा न्यायालयानं फेटाळला. कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता. नमस्कार, मी विशाल परदेशी आणि आपण बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. अर्थात सुरुवात करूयात तुमच्या आमच्या सगळ्यांच्या चर्चेतल्या बातमीने. सध्या जळीस्थळी काष्टीपाषाणी एकच विषय, तो म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात. भोंदूबाबा अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचे पडसाद थेट राज्य विधिमंडळ अधिवेशनात उमटलेत. सरकारला घेरण्याची ऐतीच संधी विरोधकांना मिळाली आहे आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी झाल्याचं चित्र आहे. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी विधिमंडळात निवेदन करणार आहेत. भोंदू खरात प्रकरणाचे विधानसभेत पडसाद. त्याचा सोक्षमोक्ष लागणं गरजेचं आहे. अध्यक्ष महाराज, भूत बाबा बाबा हे उद्योग कशाला करायला हवेत तुम्हाला अध्यक्ष महोदय? या बोंदूगिरीमुळे पूर्ण महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. आक्रमक विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. जे जेवढे भेटलेत ना त्या बंधू बाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे. त्यांचं संसर्गजन्य रोग होईल, सगळेच मरतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही सांगायचं. आम्ही जरा काय झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही. लाजा वाटत नाही? या बंधू बाबांनी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राला बदनाम केलं, महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही. खरातला मदत करणारे ते 3 अधिकारी कोण? जेवढे अधिकारी आहेत, IAS अधिकारी, IPS अधिकारी, मंत्रिमंडळातील काही मंत्री आहेत, यांचे राजीनामे पहिल्यांदा घेतले पाहिजे. या बंधू बाबाला साथ दिली आहे. विरोधकांच्या सवालांवर मुख्यमंत्री काय म्हणाले? जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते, अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही. अंधश्रद्धेच्या नावाखाली असहाय्य महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या कृत्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अतिशय संतापजनक अशा या खरात प्रकरणात केवळ भोंदूगिरीच नाही तर राजकारणी आणि बड्या संधी अधिकाऱ्यांचे लागेबंधे असल्याचं समोर आलंय. याच मुद्द्यावरून विधानसभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी अशोक खरात प्रकरणावर जोरदार चर्चा घडवून आणली. खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या महिलांच्या अधिकारासाठी
त्यांच्या न्याय हक्कासाठी तिथे त्यांना बसवलंय, संविधानिक पद देऊन त्या जाऊन तिथे त्या भोंदू बाबांच्या पायात पाय धुतात आणि अशा व्यक्तीला, अशा प्रवृत्तीला समर्थन करतात. अध्यक्ष महोदय, अनेक मंत्रिमंडळातील मंत्री त्या भोंदू बाबाचे दर्शन घेतात. जेवढे भेटलेत ना त्या भोंदू बाबाला, सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे, नाहीतर संसर्गजन्य रोग होईल, सगळेच मरतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही सांगायचं. आम्ही जरा काय झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही. लाजा वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे उद्योग करायला? भूत बाबा बाबा ज्या छत्रपतींचं नाव घेतात त्यांनी अमावस्या कधी बघितली नाही, त्यांनी पौर्णिमा कधी बघितली नाही, त्यांनी पितृपक्ष कधी बघितला नाही, त्यांनी कुडबुड्या ज्योतिषी कधी बघितला नाही, गंडे दोरे अंगठ्या खडे हे कधी बघितले नाहीत. हे उद्योग कशाला करायला हवेत तुम्हाला अध्यक्ष महोदय? माझा तर तुम्हाला सवाल आहे, माझा सवाल आहे. महिला अध्यक्ष ज्या होत्या चाकणकरला, त्यांना राजीनामा दिला. मग ज्यांचे फोटो आले त्यांनी राजीनामे द्यावेत ना. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर या खरातला आपला गुरु मानत होत्या आणि त्याची पाद्यपूजा करतानाचे तसेच खरातवर छत्री धरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. केवळ एका राजीनाम्यानं हे प्रकरण शांत होणार नाहीये, तर खरातला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. महाराष्ट्राची लाज घालवली आहे आणि यामध्ये जेवढे सामील आहेत तेवढ्यांचे राजीनामे घेतले गेले पाहिजेत. 6 आरोपी केले गेले पाहिजेत. जेवढे अधिकारी आहेत, IAS अधिकारी, IPS अधिकारी, मंत्रिमंडळातील काही मंत्री आहेत, यांचे राजीनामे पहिल्यांदा घेतले पाहिजे. सभागृहात बोलताना विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना क्लीन चिट वरून डिवचलेलं पाहायला मिळालं, तर फडणवीसांनीही सडेतोड उत्तर दिलंय. असाच एक प्रश्न उपस्थित झाला होता की नाशिकच्या एका हॉटेलमध्ये काही मंत्री हे अशा पद्धतीचे उद्योग करतायत आणि सरकारच्या वतीनं स्टेटमेंट केलं जातं की याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं तथ्य नाही. सरकार कुठल्याही विषयाच्या शेवटात जाण्याच्या अगोदरच आपलं मत मांडतं. त्यामुळं सरकारकडून एक प्रकारचा त्या विषयामध्ये किंवा त्या चौकशीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि चौकशीचा दिशा बदलते. मी नेहमी क्लीन चिट देत नाही. जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही. अशोक खरातच्या भोंदूगिरीमुळे गेले काही दिवस राज्यातील वातावरण तापलेलं दिसतंय. दररोज नवनवे व्हिडिओ समोर येत आहेत. विरोधकांकडून नवनवे दावे केले जात आहेत. या प्रकरणी आतापर्यंत एक राजीनामाही झालाय. यामुळे पुढे चौकशीत काय समोर येतंय आणि सरकार काय कारवाई करतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण या प्रकरणामुळे विरोधकांच्या हाती आयताच मुद्दा लागलाय. यामुळे आगामी काळात यावरून राजकारण आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.